बेस्ट मिसल्स आय ट्रायड दिस इयर. फर्स्ट वन इज फ्रॉम नाशिक. सो माझ्या एका कलिगने मला सजेस्ट केलं टू ट्राय आउट गंगा टी हाऊस. बट ते शोधता आम्हाला पूर्ण नाशिकला वळखा घालायला लागला आणि त्यानंतर आम्हाला ते पंचवटी घाटाच्या एकदमच जवळ सापडलं. तर खूप जास्त आम्ही हंग्री होतो. 4 वाजले होते दुपारचे. तर आम्ही पटकन मिसळ ऑर्डर केली. मिसळ वॉज टू गुड. फर्स्ट टाईम मी पोहेवाली मिसळ खाल्ली. पापड त्याने इतका मोठा सर्व केला होता आणि दही ऑल्सो खूप छान होतं. खूप रिफ्रेशिंग आणि छान होती मिसळ. सेकंड वन इज कृष्ण भुवन मिसळ. तर मी माझ्या फ्रेंडसोबत इथे गेली होती आणि टू बी ऑनेस्ट मी खूप जास्त एक्सायटेड होती टू हॅव मिसळ इन पुणे. ती ब्रेडसोबत सर्व होती आणि टेस्ट खूप ब्लँड होता. मला बिलकुल नाही आवडली. त्यानंतर मग ही मामलेदारची मिसळ आणि बऱ्याच वर्षांपासून इतकी हाईप बनवली होती मी मामलेदारमध्ये जाऊन ठाण्यात मिसळ खायची. तर आम्ही नवरात्रीमध्ये इथे गेलो होतो आणि मिसळांनी आम्हाला सर्व केली. खूपच टेस्टला ओके होती. जे लोक बोलतात स्पायसी तसं पण काय नव्हतं. जे वाटाण्याची ही मिसळ होती त्यात नॉर्मल आपला फरसाण टाकला होता आणि जी म्हणजे एक्साइटमेंट होती ना ती फर्स्ट बाईटमध्येच निघून गेली. बिलकुल मला मिसळ आवडली नाही. खूप जास्त ओव्हर हाईप्ड आहे. त्यानंतर द लास्ट वन इज केशवानंद मिसळ, जी आमच्या नेरूळमध्ये आहे आणि या मिसळला मी आय थिंक 10 आउट ऑफ 100 रेट करेन. इतकी छान ही मिसळ आहे. इथे जाऊन आम्ही वडा मिसळ मी मोस्ट ऑफ द टाईम खाते. फरसाण पण यांचा होममेड असतो. खूप छान ॲम्बियन्स आहे. सो इट इज व्हेरी बेस्ट. इफ यू आर स्टेईंग नियर इन नेरूळ यू शुड डेफिनेटली ट्राय आउट. सो हे आहेत ऑल द प्लेसेस आय ट्रायड आउट. लेट मी नो हाव यू लाईक्ड द व्हिडिओ अँड तुम्ही जर इथल्या कोणत्याही प्लेसेसमध्ये गेल्या असेल तर डू कमेंट अँड गिव्ह मी युअर रिव्ह्यूज. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.